नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात येणारी पौष्टिक रानभाजी शेंडवेल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत. तर ही रानभाजी कशी ओळखायची, या भाजीची आपण ओळख, साफ करण्याची पद्धत आणि पारंपरिक पद्धतीने ही भाजी कशी तयार करायची हेही या व्हिडिओत रेसिपीसोबत सांगितले जाणार आहे. तसेच यामध्ये कुठले आयुर्वेदिक गुणधर्म आहे, तसेच भाजी आपल्याला कशी बनवायची आहे, कशी घ्यायची आहे, कशी साफ करायची आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अशा प्रकारचे या भाजीचे पानं असतात आणि कोवळ्या कोवळ्या फांद्या असतात. तर ह्या कोवळ्या फांद्या म्हणजेच याला डिरेही आपण म्हणू शकतो, तर काही भागामध्ये डिऱ्यासुद्धा म्हणतात. तर अशी आपल्याला पौष्टिक आणि चविष्ट भाजी तयार करायची आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या पावसाळी रानभाज्या आवडत असतील, त्याची पारंपरिक पाककृती आवडत असेल आणि गावाकडचे पदार्थ आणि विदर्भाची खाद्यसंस्कृती जर आवडत असेल, तर विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते, त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल. आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटद्वारे मला नक्की कळवा. भाजीला जास्त साहित्याची गरज नाही. काय काय साहित्य घ्यायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवलेलं आहेच. तर सर्वप्रथम आपण भाजी स्वच्छ धुवून काढलेली, त्यानंतर बारीक कापून घेतलेली आहे. गॅस पेटवून कढई ठेवली, त्यामध्ये पाणी टाकलं आणि या पाण्यामध्ये आपण 3 ते 4 मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहे. म्हणजेच एक प्रकारे आपण वाफवून घेणार आहे. काही भागामध्ये या भाजीला चाईचा वेल असं म्हणतात आणि ही भाजी पावसाळ्यामध्ये येणारी रानभाजी आहे. शेंडवेल, चाईचा वेल याच्या नावातच आपल्याला लक्षात येईल की हा वेल असतो, या भाजीचा वेल असतो आणि ही भाजी पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणामध्ये येते. यामध्ये दिसणारे लांब वेल, गुंडाळणारे टोक आणि याची कोवळी हिरवी पाने, तसेच कोवळे कोवळे देठ फांद्या ह्या भाजीसाठी विशेषतः घेतले जातात. आणि पूर्णतः ही भाजी नैसर्गिकरित्या उगवते. हिला पेरायची किंवा उगवायची गरज नाही. तर या वेलीचे कोवळे शेंड, पानं, फुलं आणि जमिनीखालील कंद अन्न म्हणून वापरले जातात. ही भाजी तंतुमय असल्यामुळे याच्यामध्ये लोह आणि इतर पोषक घटकही खूप असल्याने आहारात महत्त्वाची मानली जाते. भाजी 3 ते 4 मिनटं आपण वाफवून घेतलेली आहे. त्यानंतर त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे. 1 ते 1.5 पळी तेल घेतलं, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे. लसूण कांदा मस्त तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. यामध्ये आपण चण्याची डाळ वापरणार आहोत, त्यामुळे आपण यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी हिंगसुद्धा वापरलेला आहे. जर तुम्ही यामध्ये चण्याची डाळ किंवा तुरीची डाळ टाकली तर हिंग अवश्य टाका, जेणेकरून ती भाजी आपल्याला बाधणार नाही, आपलं पोट खराब होणार नाही. नंतर हळद टाकली आणि गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर हे आपण मिक्स करून या भाजीमध्ये टाकलेलं आहे. आता फोडणी मस्त परतून झालेली आहे, त्यामध्ये चण्याची डाळ टाकायची. तर चण्याची डाळ तुम्ही भाजी करायच्या 2 ते 3 तास आधी भिजवायला ठेवा, जेणेकरून भाजी लवकर शिजेल. तर हा मसाला मस्त तेलामध्ये आता 2-1 मिनटं परतून घ्यायचा. यामध्येच तुम्ही चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून डाळीला, कांद्याला मीठ व्यवस्थित लागेल. भाजीमध्ये तंतुमय पदार्थ जास्त म्हणजेच फायबरचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपलं पचन सुधारते. कॅल्शियम आहे, त्याच्यामुळे आपले हाडंही मजबूत होतात. यामध्ये ए आणि सी जीवनसत्वसुद्धा आहेत, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीराला आवश्यक खनिजे आणि अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत या भाजीमध्ये असल्याने ही भाजी आपण हमखास खावी. आणि ही भाजी कुठे मिळते? जंगलामध्ये, रानामध्ये तर मिळतेच, परंतु ही भाजी विकायलाही असते. तर तुम्ही ही भाजी कल्याण स्टेशनजवळ महालक्ष्मी हॉटेल आहे, तर तिथं काही आदिवासी बाया ही भाजी विकायला घेऊन बसलेले असतात. तर त्यांच्याकडून तुम्ही ही भाजी आणू शकता आणि अशा प्रकारची वेगवेगळी रेसिपी बनवून खाऊ शकता. तर भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो. तुरीची डाळ, मुगाची डाळ किंवा फक्त कांद्यावर कांदा, लसूण, मिरची टाकूनही भाजी बनवू शकता किंवा अशा प्रकारे भाजी बनवू शकता. तर आपण बघत आहात की आज भाजी आपण कुकरमध्ये बनवलेली आहे. आता झाकण बंद करायचं आणि शिट्टी न लावता 2 ते 3 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. भाजी लवकर शिजेल आणि आपला गॅसही वाचेल. तर बघा, शिट्टी अजिबात लावायची नाही, कुकरला रिंग ठेवायचा आणि भाजी शिजवून घ्यायची. अशा कित्येक भाज्या तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता, त्याला शिट्टी लावायची नाही. फक्त रिंग लावून झाकण बंद करायचं. जसं आपण झाकण ठेवून भाजी इतर शिजवतो त्यापेक्षा कितीतरी पटीने ही भाजी लवकर शिजते आणि चवीला तशीच लागते, जशी आपण कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बनवतो. तर आता आपण लास्टला कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि भाजी मस्त मिक्स करून घेणार आहोत.
ओलं खोबरं असलं तर टाकायचं, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, परंतु माझ्याकडे असल्यामुळे मी थोडंसं ओलं खोबरं किसून टाकलेलं आहे. तर नीट भाजी मिक्स करायची आणि गरमागरम सर्व करायची. तर तुम्ही ही भाजी कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबतही खाऊ शकता. भाजी चवीला अतिशय टेस्टी आहे आणि चविष्ट आहे. तर बघा, भाजी मस्त तयार झालेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा आणि चॅनलवर दिलेल्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवून त्याचा आस्वाद घेत राहा. तर बघा, भाजी मस्त तयार झालेली आहे. दिसायलाही अतिशय सुंदर आणि सुवासही खूप मस्त येत आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.